शिक्षक समन्वय संघाचा शिक्षक समन्वय संघाचा शिक्षक एकजुटीचा शिक्षक एकजुटीचा 100% पगार 100% पगार आणि आमदार आमच्या हक्काचं आमदार आमच्या हक्काचं वंदे मातरम वंदे मातरम इनकलाब जिंदाबाद इनकलाब जिंदाबाद 100% आंदोलन 100% आंदोलन शिक्षक समन्वय संघाचा आज रविवार शिक्षक समन्वय संघाच्याकडून सुरू केले गेलेल्या आंदोलनाचा 45वा दिवस महाराष्ट्रातल्या सर्व समदुखी अंशतः अनुदानित प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांना या लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आवाहन करतोय की गेल्या 45 दिवसापासून आपलं जे आंदोलन सुरू आहे आपल्या हक्काच्या मागणीसाठी टप्पावाढसाठी या आधीची कॅबिनेटची बैठक मागच्या सोमवारी झाली त्या सोमवारच्या आपली चर्चा घडून आली त्यानंतर गेल्या शुक्रवारमध्ये बसलो त्यामुळे येणाऱ्या कॅबिनेटमध्ये जे काही आपली विषय आहे तो विषय घेण्याच्या संदर्भात काही मंत्री पॉझिटिव्ह झालेले आहेत परंतु विषय आपला सुटलेला नाही कॅबिनेटला विषय घेतला यापेक्षा आपल्याला तो विषय कॅबिनेटला झाल्यानंतर त्याचा जेव्हा शासन आदेश निघेल तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्याला न्याय दिला असं होईल तोपर्यंत कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवून आपला आता चालणार नाही कारण आपला त्यागही गेल्या 45 दिवसापासून 1.5 महिना आपल्याला पूर्ण झाला आहे महाराष्ट्रातल्या सर्व बांधवांना एक कळकळीची विनंती आहे की काहीही करा तुम्ही आज मोठ्या संख्येनं आझाद मैदानाकडे निघा कारण त्यानंतर 2 ऑक्टोबरची सुट्टी पण आहे या 2 दिवसामध्ये सोमवारला हो की मंगळवारला हो आपला विषय आपल्या संख्येच्या जोरावर या ठिकाणी लागला पाहिजे आणि आपल्याला न्याय मिळाला पाहिजे आधीही केपी सर असतील कांबळे सर असतील मी असेल संगपाल सोनवणे असतील माळी सर बागणे सर रायटे काका आम्ही प्रत्येकाने हीच बोललोय आझाद मैदानावरून की आपलं आंदोलन हे आपल्या पालकांना म्हणजे आपल्या शिक्षण मंत्री महोदयांना पाठबळ म्हणून आपण लावलेलं आहे त्यांनी त्यांच्या हातामध्ये जे काही अधिकार होते त्याचा परिपूर्ण वापर करून सगळ्या योग्य पद्धतीने आपली टप्पावाढची फाईल अर्थ खात्यामध्ये पाठवलेली आहे आणि कुठं अडलेला आहे आता हे काही कोणा महाराष्ट्रातल्या नव्यानं कोणा शिक्षकाला सांगायची गरज नाही तो न्याय मिळाला पाहिजे यासाठी न्यायाचे साक्षीदार व्हा नव्हे तो न्याय मिळवण्यासाठी तुम्ही आझाद मैदानात सहभागी व्हा एवढी आज या ठिकाणाहून आम्ही विनंती करतोय कारण वारंवार आम्हालाही आवाहन करणं योग्य वाटत नाही जोपर्यंत आपल्याला आपला हा जर न्याय मिळाला नाही तर 8-9 तारखेपासून आचारसंहिता लागेल आणि आचारसंहिता जर लागली त्याआधी 2-3 कॅबिनेट होतील या कॅबिनेटला जर निर्णय झाला तर इतिवृत्त फायनल होऊन पुढच्या कॅबिनेटला आपला GR निघेल परंतु शेवटच्या कॅबिनेटला कधी जर आपला निर्णय झाला असं जर काही केलं तर आपल्या हाती काही उरणार नाही आपल्या हाती 2च दिवस आहेत ते म्हणजे सोमवार आणि मंगळवार या संधीचं सोनं आपल्या बांधवांनी आझाद मैदानावर येऊन करावं एवढी माझी कळकळीची विनंती शिक्षक समन्वय संघाच्या हुंकार आंदोलनाचा आज 45वा दिवस या ठिकाणी उपस्थित आमचे ज्येष्ठ सर्व मार्गदर्शक सर्व शिक्षक समन्वय संघाची स्वरूपपूर्ण पाठपुरावा करणारी मंडळी आणि उपस्थित सर्व शिक्षक खरं तर बांधवांनो शुक्रवारी राज्यभरामध्ये एक दिवसाचा शैक्षणिक बंद करून आपण या आझाद मैदानाच्या मातीला डोकं लावलं आणि खऱ्या अर्थानं एका डोकं लावल्यानंतर समोरच्या व्यक्तीला डोक्यामध्ये कुठेतरी आपल्याला स्वाक्षरी करण्याचं त्यांचं मत झालं आपल्याला एक गोष्ट कायम सांगतो त्या दिवशी उपस्थित असलेल्या राज्यभरातून सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मनपूर्वक आभार मानतो की आपण आपल्या मागणीला पाठबळ देण्यासाठी मैदानात आला होता परंतु बांधवांनो त्या दिवशी आला त्या दिवशी चांगली सकारात्मक पाऊल पुढे पडलं परंतु या सकारात्मकतेला मूर्त स्वरूप द्यायचं असेल तर आपल्याला मंत्रिमंडळाची बैठक अत्यंत महत्वपूर्ण आहे राज्यभरात आदर्श आचारसंहितेचं 9 तारखेला बिगुल वाजणार आहे 11 तारखेपासून आदर्श आचारसंहिता लागणार आहे तत्पूर्वी तुम्हाला सांगायला पाहिजे की 31, 4 आणि 7 या 3च मंत्रिमंडळ बैठका आता होणार आहेत आणि या 3 मंत्रिमंडळाच्या बैठका अत्यंत महत्वपूर्ण आहेत आपल्या विषयाला जरी करण्याचं मान्य केलं असलं तरी विषयाला मूर्त स्वरूप देण्यासंदर्भात कुठलीही भूमिका अद्यापही शासनाने समोर व्यक्त केलेली नाही शासनामध्ये असलेल्या प्रशासन आणि मंत्री महोदयांनी कुठेही अधिकृत आपल्याला सांगितलं नाही
आपण मागील त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या दिवशी बहुसंख्येने मैदानात आलात। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आपल्या मागण्या संदर्भात व्यवस्थित चर्चा झाली। माननीय मुख्यमंत्री, माननीय शिक्षण मंत्री यांनी या ठिकाणी उपस्थित असलेल्या शिक्षक समन्वय संघाच्या शिष्टमंडळामध्ये ज्ञानेश्वरजी म्हात्रे सर, माननीय किरणरावजी सरनाईक साहेब, माजी आमदार श्री देशपांडे साहेब आणि शिक्षक समन्वय संघाचे समन्वयक या शिष्टमंडळामध्ये उपस्थित होते। त्याच दरम्यान राज्यभरातून आलेले आमचे शिक्षक आणि या शासन आणि आमच्यामध्ये दुवा म्हणून काम करणारे आदरणीय तुकारामजी शिंदे हे सगळे उपस्थित त्या ठिकाणी होते। शिष्टमंडळाला संबोधित करताना माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं की माननीय मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळामध्ये चर्चा झाली की येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपल्याला या विषयावर निश्चित तोडगा काढू, निर्णय घेऊ असं ठामपणे सांगितलं होतं। ते शिक्षक समन्वय संघाचं शिष्टमंडळ मैदानात आलं। मैदानातल्या सर्व जमलेल्या बांधवांना सांगितलं, बांधवांना पटलंही। परंतु बघा, काल बहुसंख्येने लोक आलेत। अनेक बांधवांचं असं मत होतं की काहीतरी निर्णायक भूमिका घ्यायला पाहिजे होती की बाबा लक्षात घ्या, निर्णायक भूमिका ही तेव्हा घेतली जाते जेव्हा आपल्या विरोधात कुठेतरी वेगळं पाऊल पडण्याची दिशा असते। माननीय मंत्री महोदयाने शिष्टमंडळाला सांगितलं की येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपण निर्णय घेऊ। ती बैठक अद्यापही झालेली नाही आणि ती बैठक उद्या 10:30 वाजता सोमवारी या ठिकाणी होणार आहे। उद्या 10:30 वाजता होणाऱ्या या मंत्रिमंडळ बैठकीच्या निमित्ताने सांगतो 5 विषयाची या मंत्रिमंडळाची सूची आम्हाला प्राप्त झाली आहे। ऐन वेळी येणारे विषय कुठले आहेत? फक्त एकच विषय, तो विषय गोपनीय असल्यामुळे आम्हाला या ठिकाणी समाज माध्यमावर प्रसारित करायचा नाही, पण यामध्ये आपला कुठलाही विषय समाविष्ट करण्याचं धाडस या ठिकाणी झालेलं नाही। आणि ज्यावेळी आपण या मैदानावर येतो त्यावेळी आपल्या विषयाला वाचा फुटते, परंतु आता वाचा फोडून फायदा नाहीये, तर मंत्रिमंडळाचा निर्णय घेणं गरजेचं आहे। म्हणून घरी बसलेल्या बांधवांना नम्र विनंती आणि शिक्षक समन्वय संघ जाणार आहेत। बांधवांना पुन्हा एक गोष्ट तुम्हाला आपलं खऱ्या अर्थाने काम केलं पाहिजे। आपल्या माननीय शिक्षण मंत्र्यांनी शब्द जरी दिलेला असला तर तुम्हाला मी कायम एक गोष्ट सांगतो मी बांधवांनो, 12 जुलै पासून शब्द दिला गेलेला आहे। 12 जुलैला शब्द सभागृहात दिलाय, आणखी शासन निर्णय नाही। त्यानंतर पाथरीला आंदोलन चालू होतं, फोनवरून शब्द दिला, आणखी निर्णय नाही। त्यानंतर वेगवेगळी आंदोलनं झाली, त्या ठिकाणी फोनवरून बोलणं झालं, आणखी निर्णय नाही। त्यानंतर शिष्टमंडळ शिक्षक समन्वय संघाचं 5 सप्टेंबरला गेलं, त्याही दिवशी निर्णय घ्यायचं मान्य केलं होतं, आणखी निर्णय नाही। परवा सुद्धा शैक्षणिक संपाच्या अगोदर मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्या दिवशी सुद्धा शिष्टमंडळ बोलवलं, निर्णय घेतो असं म्हणून सांगितलं। बघा बांधवांनो, आपला पालक म्हणून निर्णय देण्याच्या बाजूने आपले मंत्री आहेत, परंतु त्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतोय आणि या अडचणीतून बाहेर पडायचं असेल तर आपण त्यांनी ताकद बनणे गरजेचे आहे। नुसतं शब्द देऊन आपला फायदा नाही। बघा, 5 ते 6 वेळेस शब्द दिला, शब्द पाळला गेला नाही। शब्दाच्या वलाव्याने कुणाचं पोट भरत नाही। ही अंतिमतः लढाई लढण्याची गरज आहे आणि शिक्षक समन्वय संघ निर्णायक भूमिका उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही जर काळ्या भेर झालेला दिसलं तर निर्णायक भूमिका याच ठिकाणाहून घेतली जाणार आहे। कारण आपल्याला एक मंत्रिमंडळ बैठकीचा शब्द त्यांनी दिला म्हणून आपल्याला काही संयमाचा बांध असतो, कुठल्याही गोष्टीचा एक संयम असतो। संयमाचा आता अंत शिक्षक समन्वय संघाचा झालेला आहे। शिक्षक समन्वय संघ जी भूमिका घेईल त्याचे अनेक परिणाम या राज्य शासनातल्या अनेक प्रशासनासह मंत्र्यांना दिसतील। विनाकारण शिक्षकांना काही गोष्टी करायला बांधील पाडू नका, ही भूमिका शिक्षक समन्वय संघाची आहे। शिक्षक समन्वय संघ गांधीजींच्या विचारावर अतिशय संयमी पावलं उचलत 45 दिवस आहे या ठिकाणी थांबलेला आहे, ठामपणे उभा आहे। परंतु 45 दिवस थांबला जरी असला, उद्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जर काही विषय घेण्याचा प्रयत्न केला नाही तर निश्चित तुम्हाला सांगतो राज्य शासनाला याचे परिणाम भोगावे लागतील आणि जे काही गोष्टी घडतील या ठिकाणीवरून त्या गोष्टीची सर्व जबाबदारी ही राज्य शासनाची असलेली आहे। म्हणून शिक्षण मंत्री महोदयांना विनंती आहे की तुमच्या मागे आम्ही ताकद उभी केली आहे, तुम्हाला काय भूमिका घ्यायची हा शेवटची मंत्रिमंडळाची बैठक तुमच्यासाठी असणार आहे। याच्यानंतर शाब्दिक ओलावा आम्हाला जाणवणार नाही, शाब्दिक ओलाव्याला आम्ही बाधीन राहणार नाही। काय करता येईल शिक्षक समन्वय संघाच्या वतीनं ही भूमिका उद्या जर मंत्रिमंडळाच्या बैठकीत विषय आला नाही तर ही उद्या स्टँड घेतल्या जाणार आहे। आणि आम्हाला माहिती आहे कुणाला कुठं चहा घ्यायला जायचंय, कुणाला कोणत्या बंगल्यावर जेवायला जायचंय, कुणाला कोणत्या बंगल्यावर निवेदन द्यायला जायचंय, कुणाला कोणत्या ठिकाणी बसावं लागतं, कुणाला कोणत्या ठिकाणी उठावं लागतं, कोणत्या ठिकाणी बोलावं लागतंय, हे शिक्षक समन्वय संघाला सांगायची गरज नाही। आणि हे शिक्षक समन्वय संघाचं हुंकार आंदोलन हे असा हुंकार देईल की त्याचे परिणाम अनेक चिरफाड करणारे असणार आहेत। आणि काही करून आम्ही धमकी म्हणून देत नाही, कारण संयमाचा अंत आता झालेला आहे आणि हा संयमाचा अंत कुठं सुटू शकतो, कोणत्या पद्धतीने सुटू शकतो। पुन्हा शासनाने म्हणायचं नाही की आम्हाला बदनाम करतात,
45 दिवस एकही शासनाच्या विरोधात अवाक्षर या शिक्षक समन्वय संघाच्या पवित्र मंचाने काढलेला नाही. शिक्षक म्हणून आम्ही या ठिकाणी सगळ्या गोष्टी पाळत आहोत. आम्ही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नाहीत. राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असतो तर कुठेतरी दगड फेकली असती, जाळपोळ केली असती, रस्ता रोको केला असता. परंतु शिक्षक समन्वय संघाचा विचार आहे की शांततेने, संयमाने, कुणावरही शासनाला बदनाम न करता त्यांना आपल्याला घ्यायचं आहे. आपल्याला असं वाटत असेल की हा शिक्षक समन्वय संघ शासनाला बरबाद करतोय, बदनाम करतोय, अजिबात अशी भूमिका कुठे घेतलेली नाहीये. 45 दिवसामध्ये वेळोवेळी लाईव्ह करून या भूमिका समोर आलेल्या आहेत. माननीय दादा वेगवेगळ्या आंदोलन जातात, वेळोवेळी सांगतात की तुम्ही कायम शब्द लिहून दिला. आदरणीय दादा 2009 ला तुम्ही पाटबंधारे जलसंपदा मंत्री होतात. त्याच खात्यात शिक्षण मंत्री म्हणून असलेल्या शिक्षण मंत्री महोदयांनी सभागृहात घोषणा केली कायम शब्द वगळण्याची. कसं अनुदान द्यायचं ही घोषणा केलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ज्ञात असताना ही लोक 60% राहिली आहे. आता तुम्ही लिहून दिल्याची भाषा करता, द्यायचं नाही म्हणून कारण सांगता. दादा ही भूमिकाच तुम्हाला मान्य नाही. तुमची रोखटोक शब्द कुठेतरी आम्ही पाळतो. दादा देणारा हे आम्हाला मान्य आहे, नका देणारा मान्य नाहीये. म्हणून देणाऱ्याची भूमिका दादा तुम्ही आमच्या सोबत घ्या. तुम्हाला काय काय करता येईल आमच्यासाठी हे करा दादा. निश्चित आम्ही या शिक्षक समन्वय संघ हे एक सहीनं आमचं जर आयुष्य बदलत असेल, आमच्या लेकरा बाळांना जर आनंदी जीवन जगत असेल, राज्यभरात गोरगरिबांची लेकरं वेगळं वाडी तांड्यावर या शिक्षक संस्थेच्या माध्यमातून सेवा देण्याचं काम आम्ही करतो. विनावेतन सेवा आजपर्यंत दिली. अनेक शाळातली विद्यार्थी ही तुमच्या सुद्धा परिसरामध्ये नोकरीला आहेत, राष्ट्राच्या भवितव्यामध्ये ही भर घालत आहेत. दादा अशा पद्धतीनं तुम्ही कुठेतरी कायम शब्द काढला आणि ऍफिडेव्हिट दिला अशी भाषा करणं देत असताना योग्य नाही. तुम्हाला द्यावाच लागणार आहे. तुम्ही 60% दिलेला आहे, 60% या बांधवांना आणलेला आहे. राहिलेला 2% विषय तर तोही याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत खऱ्या अर्थाने तुम्ही स्वतः पुढाकार घेऊन दिला पाहिजे. दादा तुम्ही देणारे आहात हे राज्याला माहिती आहे. तुम्ही देत नाही असं कधी नाही. आणि तुमचा एक शब्द असतो, हो तर हो, नाही तर नाहीच. तुम्ही हो म्हणला आहात. ज्या विधानसभेच्या सभागृहामध्ये कायम शब्द काढला त्यावेळेस तुम्ही सगळ्यांनी मिळून होकार दिलाय. आता नकार देण्याची भूमिका घेऊ नका. नसता शिक्षक समन्वय संघ ही अशी भूमिका घेईल की तुमच्यासह अनेक लोकांना सांगतो की या शिक्षक समन्वय संघाने यापूर्वी सुद्धा अनेक गोष्टी तुम्ही अनुभवल्या आहेत. 26 ऑगस्ट 2019 असेल, 4 ऑक्टोबर 2016 असेल, यानंतर तुम्हाला सांगायचं 2021 मध्ये असेल. या भूमिका आपल्या डोळ्यासमोर असेल. थोडा इतिहास शिक्षक समन्वय संघाचा पडताळा. आम्ही शिक्षक समन्वय संघ कधीही कुणाच्या वाटेला जात नाही. आमच्या मागण्यांच्या वाटेमध्ये कुणी येत असेल तर माझी आदरणीय सर्व मंत्री महोदयांना विनंती आहे, आम्हाला शिक्षणाचं पवित्र कार्यामध्ये आम्ही सेवा समर्पित भावनेतून करत आलो आहोत. हेच सेवा करण्याचं काम आम्हाला आणखी तुम्ही द्यावं. आम्हाला शाळेवर लवकर शिकवायला जायचंय, मुलं घडवायची आहे. आमच्या सर्वांच्या शाळा राज्यामध्ये प्रथम येत आहेत. आमच्या सर्वांच्या शाळेमधले विद्यार्थी प्रथम येत आहेत. आमच्या सर्वांच्या शाळेमधले गुणांकन करण्याचं काम करतो. गुणवत्तापूर्ण विकास कार्यक्रमामध्ये सुद्धा आमच्या शाळा प्रथम आहेत. मुख्यमंत्री शाळा, सुंदर शाळामध्ये सुद्धा अंशतः शाळाच पुढे आहेत. हे सगळं करत असताना गुणवत्तेसाठी या शाळा जर काम करत असेल तर दिल्ली सारखं सरकार या ठिकाणी गुणवत्तेची कदर करतं. दादा महाराष्ट्र हा देशाच्या पटलावर अत्यंत महत्वाचं राज्य आहे आणि या राज्याला शैक्षणिक क्षेत्रामध्ये भरीव योगदान देण्यासाठी शिक्षण मंत्री काम करतात. अशा शिक्षण मंत्र्यांना आपण खरं तर न्याय दिला पाहिजे. शिक्षण मंत्री गुणवत्तेच्या कामासाठी पुढाकार घेत आहेत. जर्मनी सारख्या राष्ट्राशी करार करून इथल्या शैक्षणिक संस्था असेल विद्यार्थ्यांचं असं समृद्धी करण्याचं काम करत आहेत. अशा शिक्षण मंत्र्याच्या पाठीशी उभा राहण्याऐवजी दादा आपण त्यांना वेळोवेळी नकार देत आहात. आम्हाला वेतन देत आहात म्हणजे हा आमचा हक्कच आहे. कुठेतरी गेल्या 17-18 वर्षात आम्ही जर बघितलं 17,000 कोटी किती खर्च आम्ही या तिजोरीतले वाचवलेला आहे. तुम्ही खर्चाचा उल्लेख करत असाल दादा, 10 रुपये देत असताना कुठेतरी 1 रुपया मिळवण्याची कुठेतरी भूमिका असेल ही डोक्यातून काढून टाका. ही भूमिका शैक्षणिक क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रति वेळोवेळी समोर आलेली आहे. या राष्ट्राला समर्पित भावनेतून हा विद्यार्थी त्या ठिकाणी पुढे जात आहे. दादा शिक्षण मंत्र्यांना तुम्ही पाठबळ देण्याची गरज आहे. येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत भूमिका घेण्याची गरज आहे. आणि त्यानंतर दुसरा पाठ बनतो शिक्षक आमदारांचा. बाबांनो 5 दिवस आमच्यासाठी तुम्ही दिले पाहिजेत. नाही तर 5 दिवसानंतर आचारसंहिता जशी लागेल. अनेक बांधव काय करतील मला माहित नाही, परंतु ज्या विभागात जो शिक्षक आमदार असेल आचारसंहिता त्याच्या तोंडाला काळ्या फासल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला विनंती आहे माझी, आताही सांगतो कारण आमच्या प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आहे. या अश्रूची किंमत आम्ही मोजू एवढं लक्षात घ्या. म्हणून 5 दिवस तुम्ही मुंबईला आल्यानंतर सोमवारपासून तर शुक्रवारपर्यंत गावाकडे जायचं नाहीये.
जर तुम्ही मैदानात न येता तुम्ही जर तिकडेही पाठपुरावा करत असाल तर आम्हाला आनंद आहे, कारण आम्ही तुमच्या विरोधात कधी नाहीये, कधी नव्हतो, कधी बोललोही नाही. परंतु आता 45 दिवस झाले, संयमाचा अंत झालाय आणि फक्त राहिले आमच्याकडे 8 दिवस. आचारसंहिता लागल्यानंतर मोठा काळोख आमच्या डोळ्यासमोर असणार आहे. म्हणून शिक्षक आमदारांना माझी विनंती आहे, पदवीधर आमदारांना विनंती आहे, सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत माननीय ज्ञानेश्वर म्हात्रे सर, माननीय विक्रमजी काळे सर, निरंजनजी डावखरे सर, यांना सुद्धा विनंती आहे की आपण सत्ताधारी पक्षाकडे लावून धरा की शिक्षकांना आता तुम्हाला द्यायचंय, द्यावाच लागणार आहे. शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय करण्याचा जर तुमचा मानस असेल तर लक्षात घ्या, आमची उद्याची मंत्रिमंडळाची बैठकी शेवटची असणार आहे आणि तिचा बांध सुटणार आहे. त्याच्यामुळे शेवटची वेळ आम्ही येऊ देणार नाहीये. उद्याच काय आहे ती भूमिका तुम्हाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत घ्यावं लागणार आहे. शिक्षक आमदारांना सुद्धा पाठपुरावा करून, जे विरोधी पक्षातले शिक्षक आमदार आहे त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण पक्षाचे कोणी आमदार नाही, कारण पसंती क्रमाने आम्ही तुम्हाला निवडून दिलंय, इथं पक्षाच्या चिन्हावर मतदान केलेलं नाही. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा दोघांनी मिळून, जसे हे सगळे घटक एकत्र तुम्ही सगळ्यांनी मिळून माननीय मुख्यमंत्री असेल, माननीय उपमुख्यमंत्री असेल, माननीय दुसरे उपमुख्यमंत्री असेल, यांच्याकडे पाठपुरावा करावा. फडणवीस साहेबांनी यावेळेस फार मोठा उद्दाप्त ठेवून आम्हाला 1160 कोटी रुपये दिले. फडणवीस साहेबांचे आम्ही कधी उपकार विसरणार नाहीये. त्या काळामध्ये असलेल्या उपमुख्यमंत्री असेल, अर्थमंत्री असेल, त्यावेळी त्या लोकांना दिले त्याचे उपकार आम्ही विसरत नाही. तुम्हाला याची जाणीव करून देतो की तुम्हाला असं वाटत असेल की हे शिक्षक कुठेतरी उपद्रव करत नाहीये, याच्यामुळे कुठे शासन बदनाम होत नाहीये, पण आम्हाला बदनाम करायचंच नाही. ही भूमिका याच्यामुळे आहे की आम्हाला तुम्ही देणारे आहात आणि देणाऱ्याला बदनाम करायचं नसेल तर देणाऱ्याचे हात बळकट करायचे असतात. हात कुठं, कधी, कसे बळकट करायचे हे आम्हाला चांगलं माहित आहे. आम्ही तुमच्या पाठीमागे कुठे थांबणार आहेत. कोणी जरी विरोधी पक्षाच्या व्यक्ती येत असेल, काही बोलत असेल, परंतु आम्हाला माहिती देणारा माणूस कोण आहे. म्हणून देणाऱ्याचे हात कसे बळकट करायचे या निवडणुकीच्या दरम्यान ते आम्ही करणार आहोत. हा ठाम शब्द सुद्धा आम्हाला तुम्हाला जाहीर या लाईव्ह मधून देत असेल. जे कोणी अनेक आमदार सुद्धा लाईव्ह ऐकतात त्यांनी सांगितलं की आम्हालाही कळवा, आम्ही शासनापर्यंत भूमिका मांडतो. म्हणून त्यांनाही सांगतो की तुम्ही सांगा, हा शिक्षक समन्वय संघाचा पवित्र मंच त्याच्याच पाठीमागे उभा राहतो जो देतो. देणारे तुम्ही आहात. फडणवीस साहेब तुम्ही दिलेला आहेत, माननीय मुख्यमंत्री साहेब तुम्ही दिलेले आहेत, आजीदादा तुम्ही सुद्धा दिलेले आहेत. 2021 मध्ये तुम्ही सुद्धा देणारे आहात. आम्ही तुमच्या या महायुतीच्या पाठीमागे कसं थांबायचं हे आम्हाला चांगलं कळतं. ती भूमिका योग्य वेळी कशी घ्यायची, कोणत्या पद्धतीने घ्यायची आमचं सगळं ठरलेलं आहे. परंतु तुम्ही जर देतच नसाल, संयमाचा अंतच पाहत असाल तर आता असं आम्हाला वाटतं शिक्षक समन्वय संघाची आता खरंच एक अंत झालेला आहे, संयमाचा बांध सुटलेला आहे. उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या सूचीमध्ये सुद्धा आमचा विषय नाहीये. म्हणून त्या विषय सूचीमध्ये भले आला नाही तर ऐन वेळी आलेल्या विषयाला राज्यातल्या सर्व मंत्री महोदयांनी पाठिंबा दिला पाहिजे. शिक्षकांची ही मागणी आहे. कुठेतरी समाज विघातक म्हणून आम्ही या ठिकाणी बसलेलो नाहीत, राष्ट्राचे भवितव्य घडवणारे आम्ही आहोत. आणि यानंतर दुसरा विषय राहिला, घरी बसलेल्या बांधवांना विनंती आहे, तुम्ही एक दिवस आलात, यापूर्वी 2 वेळा मोठ्या संख्येने आलात, अनेक गोष्टी घडल्यात, परंतु आता तिसऱ्या वेळेस यायचंय तर शासन निर्णय घेतल्याशिवाय उठायचं नाहीये. सोमवार ते शुक्रवार तुम्ही ताकदीने या, कुठल्याही गाड्या घोड्या घेऊन येऊ नका. तुमच्याकडे जास्त पैसा झाला असेल तर माझी विनंती आहे तो ते आविर्भावात वागू नका, कारण तुम्हाला समाजात कुठलीही प्रतिष्ठा पद मान्य केलेलं नाही. तुम्ही फक्त टक्केवारीच्या टप्प्यातच आहात, एवढंच जाणीव ठेवा. तुम्ही जर आता चांगला पगार झाला म्हणून घरात बसून बसला असेल तर हे बघा, बसणाऱ्यांना सुद्धा विनंती आहे तुम्ही आता घरात बसण्याची भूमिका घेऊ नका. जे इतर ठिकाणी चालू असलेले काही वेगवेगळे आंदोलन असेल त्यांना सुद्धा विनंती आहे की आता 5 दिवस महत्वाचे आहेत. विनाकारण वेगवेगळ्या कुठल्या तरी बातम्या लावून सकारात्मकतेचा दृष्टिकोन दाखवण्याचा प्रयत्न करू नका, कारण इथं काहीच नाहीये. सही करतो म्हणले फक्त, पण सही केलेली नाही, लक्षात घ्या. सही करतो म्हणले तरी आपण बांधवांना शांत केलं, चला दादा सकारात्मक आहेत, सही करतो बोललेत, दादा एक लक्षात घ्या, सही करतो या शब्दावर आम्ही शांत राहिलो, परंतु सोमवार नंतर आम्ही शांत राहणार नाही. राज्यभरातले शिक्षक या आझाद मैदानावर मोठ्या संख्येने सोमवारपासून असणार आहेत. बांधवांनो, 2 दिवसाची अर्जित रजा असेल, 2 दिवसाची सामूहिक रजा टाकून आपल्याला या ठिकाणी यायचंय. सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार लक्षात घ्या. 31 तारखेला, 4 तारखेला आणि 7 तारखेला मंत्रिमंडळाच्या बैठका आहेत. या 3च बैठका आता राहिलेल्या आहेत. 9 तारखेला आदर्श आचारसंहितेची पत्रकार परिषद दिल्लीमध्ये होणार आहे आणि त्यानंतर आपल्या समोर नुसता काळोख असणार आहे. म्हणून हात जोडून विनंती करतो, शिक्षक समन्वय संघ शेवटची हात जोडून विनंती करतोय की आपल्याला मैदानात यायचंय. आपल्या मागण्या पदरात मान्य होऊन पडत नाही तोपर्यंत मैदान सोडायचं नाही, ताकदीने यायचंय. तुमच्या सगळ्यांची राहण्याची व्यवस्था आता या ठिकाणी शिक्षक समन्वय संघ मोठ्या प्रमाणात करणार आहे. महिला शिक्षकांनी जास्तीत जास्त संख्येने यायचंय, त्यांची सुद्धा सुरक्षिततेची जबाबदारी शिक्षक समन्वय संघ घेत आहे. कुठली काळजी करायचं कारण नाही, आता नाही तर कधीच नाही. म्हणून विनंती करतो पुन्हा की आपण आलं पाहिजे. माननीय शिक्षण मंत्री असेल, माननीय उपमुख्यमंत्री दोन्ही असेल,
माननीय मुख्यमंत्री असेल यांना पुन्हा विनंती करतो की आपण मंत्रिमंडळाच्या या येणाऱ्या बैठकीचाच निर्णय घेऊन आम्हाला मुलाबाळांना शिकवायला घरी जाऊ द्या, प्रांजळपणे आम्हाला शिक्षणाचं हे शिक्षण मुलांपर्यंत पोहोचू द्या एवढी विनंती करतो। आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व बांधवांचं, यापूर्वी 2 वेळा मोठ्या संख्येने आलेल्या सर्व बांधवांचं पुनश्च अभिनंदन करतो। जे बांधव म्हणून या लढ्यामध्ये योगदान बलिदान दिले त्या बांधवांचं मी नम्र आदरांजली वाहतो आणि या ठिकाणी थांबतो। आपण याल अशी अपेक्षा करतो। थांबतो। जय हिंद, जय भारत। नमस्कार। महाराष्ट्रातील तमाम विनातथा अंशतः अनुदानित शिक्षक बंधू भगिनींनो, आताच संतोष वाघ सर असतील, के.पी. पाटील सर असतील यांनी सर्व जो आतापर्यंत जो काही प्रवास इथपर्यंत आलेला आहे तो सर्व त्यांनी सांगितलेला आहे आणि तुम्हाला सुद्धा माहित आहे। फक्त आपल्याला काय करायचं आहे, एक वाक्य ध्यानात ठेवायचं तुम्ही, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार आणि माझा पगार माझी जबाबदारी, हे ब्रीद वाक्य डोक्यात ठेवून तुमच्या समोरच्या भविष्यासाठी, तुमच्या मुलाच्या भविष्यासाठी, तुमच्या कुटुंबाच्या भविष्यासाठी आणि आपल्याला समाजामध्ये एक मान प्रतिष्ठा मिळवण्यासाठी जो काही हा टप्प्याटप्प्याचा जो काही खेळ आहे, हा टप्प्याटप्प्याचा खेळ सुद्धा संपवण्यासाठी आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व संवेदनशील शिक्षण मंत्री हे दीपक केसरकर साहेब व ज्यांनी आतापर्यंत पाठपुरावा केलेला आहे, आदरणीय ज्ञानेश्वर म्हात्रे सर असतील, तुकाराम भाऊ शिंदे सर असतील, त्याच्यानंतर किरण सरनाईक सर असतील, आजगावकर सर असतील आणि बरेच जे सक्रिय आमदार आहेत त्यांचं बळ वाढवण्यासाठी आणि निर्णायक लढाई हे अंतिम टप्प्यात आणि कागद घेऊन जाण्यासाठी तुम्हाला आझाद मैदानमध्ये यायचं आहे। कारण की परिस्थिती अत्यंत गंभीर आहे। तुम्ही सगळे तुम्ही मीडिया मार्फत, सोशल मीडिया मार्फत, म्हणजे आज इथं जे उशिरानं जे काही आम्हाला माहित होतं त्या अगोदर तुम्हाला घरी राहण्याला माहित असते, परंतु लक्षात ठेवा की हे शेवटची लढाई आहे। यानंतर तुमच्यासाठी कोणी लढणार नाही आहे, कारण की यानंतर शिक्षक समन्वय संघ हे लढणार नाही आहे। का की आज जर तुम्ही स्वतःच्या कुटुंबासाठी जर तुम्ही या आझाद मैदानमध्ये येत नसाल तर मग भविष्य हे अंधारात आहे। फक्त उद्या आणि परवा हे 2 दिवस जास्तीत जास्त संख्येनं तुम्ही आझाद मैदानमध्ये यावे आणि स्वतःच्या कुटुंबाचं आणि स्वतःचं सुद्धा भविष्य हे अंधारातून उजेडात न्यावे आणि स्वतःच्या समाजामध्ये मान प्रतिष्ठा मिळवावी, हीच या शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून तुम्हाला एक शेवटची कळकळीची विनंती आहे। फक्त सर्व वृत्तांत सरांनी सांगितलेलं आहे, फक्त एकच सांगतो, मनावर हात ठेवून सांगतो, छातीवर हात ठेवून सांगतो, या आझाद मैदानच्या मातीची शपथ घेऊन सांगतो की अधिकार की लड़ाई में निमंत्रण भेजे नहीं जाते, अधिकार की लड़ाई में निमंत्रण भेजे नहीं जाते, जिसका जमीर जिंदा है, जिसका जमीर जिंदा है वो खुद मैदान में आते हैं, वो खुद मैदान में आते। शिक्षक समन्वय संघाचा नमस्कार। महाराष्ट्रातील तमाम विना तथा अंशतः अनुदानित शिक्षक शिक्षकांना माझा नमस्कार। हिंदी में बोले। सभी शिक्षकों को मेरा विनम्र निवेदन है कि शिक्षक समन्वय संघ के माध्यम से पिछले 45 दिनों से जो आंदोलन चल रहा है, हुंकार आंदोलन चल रहा है, इस आंदोलन में आप सभी का सहभाग बहुत जरूरी है और इसीलिए अब बहुत हो गया, 15-20 साल से हमने अन्याय को सहन किया। अब जो भी है हमें अपना खुद की लड़ाई खुद को जीतनी है और खुद की लड़ाई जो खुद को अगर जीतनी है तो हमें अपना घर छोड़ना पड़ेगा और कोई भी कारण नहीं बताइए। अब तो बहुत हो गया, पानी क्योंकि नाक के ऊपर आ गया है। अब खुद को खुद से बचाना है और अगर बचाना है और आपको अगर हक की लड़ाई में जीतनी है, न्याय चाहिए है तो घर छोड़ना पड़ेगा, क्योंकि मुझे नहीं लगता कि ऐसा कोई भी कारण हो सकता है, इससे कोई बड़ा कारण नहीं हो सकता है। क्योंकि हम गढ़चिरौली जिला से अगर आ सकती है एक महिला तो बाकी सभी मुझे लगता है बिना कारण बताए मुंबई के आसपास के भी जो है मुझे लगता है 13 से 14 हजार शिक्षक कर्मचारी हैं, वो भी
अभी आज और कल नहीं तो पूरे सोमवार से शुक्रवार तक हमें अपना जो है अपना अधिकार के लड़ाई के लिए हमें लड़ना है और सभी को आजाद मैदान आना है। यही के साथ मैं अपने वाणी को विराम देती हूँ। धन्यवाद।